परिमळू निघाली या पवनापाठी, मागे ओस फूल राहे देठी, तैसे आयुष्याची ये मुठी केवळ देह। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेली ओवी योगी यांची माऊली महावैष्णव ज्ञानोबा अर्थात ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या या ज्ञानेश्वरी ग्रंथातील 9व्या अध्यायातील ही ओवी आहे। या ओवीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करत असताना माऊली म्हणतात, ज्याप्रमाणे एखाद्या फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत त्या फुलाला किंमत असते, महत्व असते, बरं का। एकदा काय त्या फुलाचा सुगंध निघून गेला की त्या फुलाला शून्य किंमत होते, कुठल्याही प्रकारे किंमत राहत नाही। सुगंध असेपर्यंत ते फूल तुमच्या आमच्या हातात असते। एकदा काही सुगंध निघून गेला की तेच फुल एखाद्या बाजूला कुठेतरी पडलेलं असतं, एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी पडलेलं असते, नवे तर एखाद्या रस्त्याच्या बाजूला पडलेलं असते। तसंच तुमचा आमचा जो देह आहे, जो मनुष्य देह आहे, तर मनुष्य देहाला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत अंतरात्मा तुम्हा आम्हाला सांभाळतो तोपर्यंत या देहाला किंमत आहे। एकदा काय अंतरात्मा निघून गेला की मग मात्र आपल्या देहाला किंमत शून्य राहते, बरं का। ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या सोर गावातील हे जाधव परिवार आणि या जाधव परिवाराचे पिताश्री कैलासवासी अशोक दोंधा जाधव बाबांचं शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झालं। त्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। वयवर्ष 68व्या वर्षी बाबांनी आपला सर्वांचा निरोप घेतला। बाबांच्या पाश्चात आमचे निलेश दादा असतील, सुरेखाताई असतील, छायाताई असतील, लक्ष्मीताई असतील, दीपालीताई असतील, सविताताई असतील आणि आमचे आईसाहेब अर्थात बाबांच्या धर्मपत्नी, संपूर्ण हा जाधव परिवार, बाबांची नातवंड, आप्तेष्ट, खऱ्या अर्थाने सर्वांना बाबांनी प्रेम दिलं, सर्वांना जीव लावला, आपल्या मुलांचं संगोपन केलं, अतिशय काबाड कष्ट करून या ठिकाणी आपला संसार सांभाळला बाबांनी। खरं तर मुख्य व्यवसाय बाबांचा शेती व्यवसाय, शेतकरी म्हणून शेती करता करता या ठिकाणी बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। आपल्या आयुष्यामध्ये जेवढं चांगलं जगता येईल तेवढे चांगले जगले, वागले, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, आपल्या मुलींवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे यदष्टम तदनष्टम, जे दिसतंय ते नसतंय, अर्थात ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत या लोकांचं नाव आहे मृत्यू लोक। आणि वयाच्या 68व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा सर्वांचा निरोप घेतला। खरं तर या ठिकाणी भगवंत आपल्याला जाणीव करून देत असताना म्हणतात, परिमळू निघाली या पवनापाठी, मागे ओस फूल राहे देठी, तैसे आयुष्याची ये मुठी केवळ देह। जोपर्यंत भगवंताची साथ आहे आपल्याला, जोपर्यंत अंतरात्मा आपल्याला सांभाळतोय तोपर्यंत या ठिकाणी हा देह सगळ्या प्रकारची कर्म करताना आपल्याला पाहायला मिळतोय, सगळ्या प्रकारचं कार्य देह करत असतो। मात्र एकदा काय अंतरात्मा निघून गेला की मग देहाकडून कुठल्याही प्रकारची कर्म, कुठल्याही प्रकारचं कार्य पाहायला मिळत नाही, बरं का। चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन कोण का। आम्ही डोळ्याने पाहतोय, आम्ही कानाने ऐकतोय, आम्ही तोंडाने बोलतोय, आमचे हात काम करतात, आमचे पाय काम करतात, आम्ही सर्वांगाने कार्य करत असतो। पण हे कार्य कुठपर्यंत करत असतंय, हे कार्य कुठपर्यंत घडत असते ते आम्हालाच माहिती नाहीये आणि खऱ्या अर्थाने त्याची जाणीव आम्हाला नसते, त्याची ओळख आम्हाला नसते। आलं का लक्षात?
जोपर्यंत अंतरात्मा आमच्याकडे कार्य करतोय, कुठलीही गोष्टीची ती गोष्ट आहे, ते इंद्रिय कार्य करते, तोपर्यंत आपल्याला किंमत कळत नाही. एकदा ते निघून गेलं, त्याची सामर्थ्य कमी झालं की मग त्याची किंमत कळते. साधं उदाहरण बघा ना, जोपर्यंत दृष्टी आहे आम्हाला, बरं का, आम्ही डोळ्याने पाहत असतो, जोपर्यंत आम्ही पाहत असतो ना, आम्हाला दृष्टी आहे ना, लांब वरचं पण आम्हाला दिसतंय, जवळचं पण आम्हाला दिसतंय, स्पष्ट वाचता येत आहे. जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत त्या दृष्टीची किंमत आम्हाला कळत नाही, डोळ्याची किंमत आम्हाला कळत नाही. पण एकदा काही ती दृष्टी कमी होत गेली ना, हळूहळू हळूहळू आम्हाला कमी ऐकायला यायला लागलं, आपला कमी दिसायला यायला लागलं की मग त्या डोळ्याची आम्हाला किंमत कळते. कमी ऐकायला यायला लागलं की मग त्या कानाची किंमत आम्हाला कळते. तोपर्यंत किंमत कळत नाही. आणि म्हणून आम्ही नेमकं काय करतो, अंतरात्मा असताना त्या अंतरात्म्याची ओळख घ्यायची आहे, तो देव आम्हाला सांभाळत असताना त्या देवाची ओळख घ्यायची आहे. पण आम्ही ओळख घेण्यामध्ये कमी पडतो, आम्ही त्या देवाला शोधण्यामध्ये, त्या देवाला भजण्यामध्ये, देवाचं पूजन करण्यामध्ये कमी पडतो. आणि मग नेमकं काय होतंय माहितीये का, एकदा काय आमचा अंतरात्मा निघून गेला की मग चौघांच्या खांद्यावर जात असताना माणूस त्या माणसाला सत्याची ओळख करून देतो. काय म्हणतात बरं त्या वेळेला? राम नाम सत्य आहे म्हणतात ना. कधी म्हणतात बरं? माणूस निघून गेल्यानंतर माणसाला त्या खांद्यावर घेतला ना, त्या स्मशानभूमीकडे नेताना मग म्हणतात लोक राम नाम सत्य आहे. आता मला सांगा, जो गेलाय त्याला त्याचा काय फायदा बरं? त्याच्यावर काय परिणाम होणार आहे? आपण किती जरी त्याला सांगितलं ओरडून राम नाम सत्य, राम नाम सत्य, त्याला काही फरक पडणार आहे? जो मनुष्य गेलेला आहे त्याला काही फरक पडणार आहे? ते त्याच्यासाठी नाही, ते आपल्यासाठी आहे. दादा, राम नाम सत्य आहे. जे सत्य आहे ते स्वीकार, जे सत्य आहे त्याची ओळख घे, जे सत्य आहे त्याचा विचार कर. अन्यथा असत्याच्या मागे जर लागशील, मायेच्या जाळामध्ये जर अडकशील, तर शेवटी काय होईल? आपल्या देहाची माती होईल रे दादा, माती होईल, बरं का. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जगता वागताना विचार केला पाहिजे की आम्ही हे सगळं काही कार्य करतोय. साधं उदाहरण आहे, आमच्या घरामध्ये सगळ्या प्रकारची उपकरण आहेत. आम्हाला उजेड मिळावा म्हणून बल्ब आहे, बरं का. हवा मिळावी म्हणून पंखा आहे. आम्हाला थंड पाणी प्यायला मिळावं म्हणून फ्रीज आहे. आम्हाला गरम पाणी मिळावं म्हणून हीटर आहे. वाटणं करता यावं म्हणून मिक्सर आहे. कपडे धुता यावेत म्हणून वॉशिंग मशीन आहे. सगळ्या प्रकारची उपकरणं आमच्या घरात आहेत. पण सांगा ना, वीज जर नसेल तर, लाईट जर नसेल तर, सगळ्या उपकरणांना किंमत काय आहे? शून्य आहे की नाही? सगळी उपकरणं आमच्या घरात आहेत, पण एक वीज नसेल तर, लाईट नसेल तर काय करू शकतो आपण? तसं आमचे डोळे आहेत, कान आहे, पाय आहे, हात आहे, सगळे इंद्रिय आहेत. साधं उदाहरण आहे, ज्या माणसाला आपण ज्या चेहऱ्याने ओळखतो ना, आहे की नाही? बघा ना, साधं उदाहरण आहे, एखाद्या माणसाची जर आपल्याला ओळख करून द्यायची असेल ना, अरे अमुक अमुक तो सोरसा माणूस नाही का, त्याला ओळखताय का तुम्ही? कोण बरं? अरे तो अमुक अमुक नाही का? मग अमुक अमुक म्हटल्यानंतर त्याचं वर्णन आपण कसं करतो? तो गोरासा येतो, असा उंचसा येतो, असं नाक त्याचं असं असं येते, आणि तो असं नाही का दिसायला याच्यासारखा येतो, बरं का. असं वर्णन आपण करतो, अमुक अमुक असा असा येतो. मग मला सांगा, माणूस गेला आपण बोलतोय, माणूस मेला आपण बोलतोय, ज्याचं वर्णन करतोय तो तर आपल्या समोर पडलेला असतो. गोरासा, उंचसा, असा असा नाक आहे तो, असा असा अमुक अमुक आहे तो, आपल्या समोर पडलेला असतो ना. मग गेला तो नेमका कोण गेला बरं? आतापर्यंत त्याच्याकडून जो कार्य करून घेणार होता तो कोण होता बरं? ती शक्ती, तो देव, तो अंतरात्मा निघून गेल्यानंतर आमचे डोळे आहेत, पण आमचे डोळे आम्ही पाहू शकत नाही कोण कोणाला येते. पाहताय का एखादा मेलेला माणूस कधी असे मध्येच उठून जर डोळे उघडले तर कोण कोणाला माझ्या मैत्रीला जरा बघू तर कर, पाहतोय तो. किती जरी आयुष्यामध्ये स्वाभिमानाने जगला असेल ना, तो कोणाचाही जरी आधार घेतला नसेल तरी शेवटच्या वेळेला मात्र माणसाला 4 जणांचा आधार लागतोच लागतो. 4 जण खादेकर लागतातच ना. कितीही जरी स्वाभिमानाने जगला असेल तरी तो असं बोलणार आहे का, तुम्ही चला पुढे सगळी तयारी करून ठेवा, माझं मी येतो, जसं जमेल तसं बसत होतात? नाही रे बाबा, ते त्राणच राहिलेलं नसतो, ती शक्तीच राहिलेली नसते. ती शक्ती गेलेली असते त्याच्यात, ते अंतरात्मा गेलेला असतो. आणि म्हणून मग काय होते माहितीये का, गेल्यानंतर याचा विचार करण्यापेक्षा असतानाच विचार करावा ना. समजतंय ना तुम्हाला? अंतरात्मा निघून गेल्यानंतर याचा विचार करण्यापेक्षा असतानाच विचार करावा ना. सैन्य असताची राज्य करावे.
बरं का? तारुण्य असतानाच तारुण्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्तमाचा परमार्थ करून घ्यावा, फक्त भगवंताचं नामस्मरण करावं, अगदी दैवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य करावं. तारुण्य निघून गेल्यानंतर, वृद्धपण आल्यानंतर मग आम्ही हातपाय चळचळा कापायला लागले, आमची दृष्टी कमी झाली, आम्हाला ऐकायला कमी यायला लागलं. अशा अवस्थेमध्ये आम्ही काय करणार आहेत बरं? काय करणार आहेत असं आम्ही? सगळं गेल्यानंतर माणसाला असं म्हणतात, भांडवल गेलं की मग धंदा सुचतो. सगळं गेल्यानंतर मग माणसाला सुचते, अरे नाही मी त्यावेळेला देवाचं करायला पाहिजे होतं, नाही मी त्यावेळेला देवाचं नामस्मरण करायला पाहिजे होतं. कधी? सगळं गेल्यानंतर. संत म्हणतात, जोपर्यंत आमचं शरीर धरधाकट आहे, जोपर्यंत आमचे इंद्रिय व्यवस्थित आहेत, जोपर्यंत आम्ही सगळं काही कार्य करतोय, आम्ही डोळ्याने भगवंताला पाहू शकतो, आम्ही कानाने भगवंताचं ऐकू शकतो, आम्ही तोंडाने मुखाने भगवंताचं नामस्मरण करू शकतो, अशाच वेळी आम्ही परमार्थ करायचंय, अशाच वेळी आम्ही देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य करायचं. वेळ निघून गेल्यानंतर मग नाही, वेळ निघून गेल्यानंतर मग नाही करता येणार. बरं का? आताच ह्याच वेळेला आपण ते कार्य करायचं आहे. एक स्मरणात ठेवायचं आहे. नंतर एकदा अंतरात्मा निघून गेल्यानंतर त्याचा उपयोग आपल्याला काही होत नाही ना. किती अभंग जरी गायले आपण, किती जरी सांगितलं रामनाम सत्य, तरी त्याचा उपयोग आपल्याला होत नाही. गेलाय त्याला काय उपयोग होतो? मग आपल्यामध्ये परिवर्तन घडावं, आपल्यामध्ये बदल घडावा, म्हणून ते अभंग आपण गातोय. आपल्याला ती जाणीव व्हावी का अरे खरोखर आहे, जो गेला त्याच्या बरोबर काहीही गेलेलं नाहीये, काहीही दिलेलं नाहीये. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काय घेऊन आलोय आम्ही आणि काय घेऊन जाणार आहेत रे आम्ही बरोबर? जन्माला येताना काय घेऊन आलोय का आपण? आलोय का काही? खर तर मौली, जन्माला येताना आमच्या अंगावर वस्त्र सुद्धा नव्हते, कपडे सुद्धा नव्हते. बरं का? जातानाही काही घेऊन जाणार नाहीत आपण बरोबर. काय घेऊन जाणार आहेत बरं बरोबर आपण? आलं का लक्षात? पण बरंच काय ठेवून जायचं आहे. जे जगद्गुरु तुकोबांनी ठेवलं, जे माऊली ज्ञानोबांनी ठेवलं, संतांनी जे ठेवलं आमच्यासाठी, बरं का, असे काही धर्माचे कार्य, असं काही कीर्ती, असे काही चांगल्या प्रकारचे गुण विचार, चांगल्या प्रकारची कर्म, एक आदर्शयुक्त जीवन जगून आणि ते आदर्श आपल्याला ठेवून जायचं आहे. ते विचार ठेवून जायचे, ती कर्म ठेवून जायचंय, आहे की नाही? आणि म्हणून आज महत्वाचा विषय असा आहे की हे जे प्रवचन आपण आयोजित केलंय, हे प्रवचन आपण कशासाठी आयोजित केलंय याचा पहिला महत्व आपल्याला कळला पाहिजे. श्रवण आपण नंतर करणार आहेत, पहिले कशासाठी आयोजित केलंय हे महत्वाचं आहे ना, आहे की नाही? प्रवचन आपण का आयोजित केलंय बरं? आता आमची माणसं 11 वाजेपर्यंत येत नाही, तोपर्यंत काहीतरी टाइमपास नाही पाहिजे म्हणून आम्ही प्रवचन आयोजित केलंय का? 11 वाजेपर्यंत माणसं यायला उशीर आहे जरा, आणि तोपर्यंत आम्हाला इथे नुसतं तसं बसायचं, बाता सांगायचं एकमेकांची, टाइमपास काहीच नाही म्हणून आपण प्रवचन आयोजित केलंय का? नाही. आमच्या मनाचं मनोरंजन व्हावं म्हणून प्रवचन आयोजित केलंय का? नाही. परिवर्तन घडावं, बदल घडावा, ज्ञानदान घडावं, भगवंताचं नामचिंतन घडावं, या उद्देशाने आपण या ठिकाणी काय केलेलं आहे? प्रवचन आयोजित केलेलं आहे. खरं तर हे प्रवचन आजचे जे आहे ना, हे गेले त्या बाबांसाठी कमी राहिले, त्यांच्यासाठी जास्त उपयोगी आहे. बरं का? अजा गेला पणजा गेला, बाप मसनी गेला, देखत देखत नातू पडतो, तोही तैसा जाऊ नये म्हणून हे प्रवचन आहे. आमच्यामध्ये बदल व्हावा म्हणून प्रवचन आहे, आमच्यामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून प्रवचन आहे. ऐकलं तर प्रवचन, ऐकलं तर बदल होईल ना, ऐकलं तर परिवर्तन होईल की नाही? आणि म्हणून जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे. एकदा काय अंतरात्मा निघून गेला, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तुमच्या दरवाजाजवळ एखादा पिंजरा असेल ना, तर तेव्हा शोभून दिसतो ज्या वेळेला त्या पिंजऱ्यामध्ये एखादा पक्षी असतो. बरोबर आहे का? खाली पिंजऱ्याचं निरीक्षण कोणी करत बसेल का? खाली पिंजऱ्याकडे कोणी बघत बसेल, पाहत बसेल? खाली पिंजरा जर असेल, रिकामा पिंजऱ्याचं कोणी निरीक्षण करत बसेल? नाही. पण त्या पिंजऱ्यामध्ये जर पोपट असेल, त्या पिंजऱ्यामध्ये जर एखादा पक्षी असेल, तर निश्चित त्या पिंजऱ्याचं सुद्धा निरीक्षण करत बसतात लोक. आम्ही एकमेकाला जीव लावतो, प्रेम करतोय, आम्ही एकमेकाला सगळं काही सहकार्य करत असतोय, सगळ्या काही गोष्टी आम्ही एकमेकाविषयी अगदी सगळ्या जे पण काही असेल संसार करत असतो, प्रपंच करत असतो. बरं का?
जोपर्यंत तो देव आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी घडतात. एकदा तो निघून गेला की मग मात्र कुठल्याही प्रकारे आमच्या सगळे काही शरीर तिथं पडलेलं असेल, सगळे काही इंद्रिय त्या ठिकाणी असतील, पण त्राण नसतो, जीव नसतो त्या ठिकाणी, शक्ती नसते त्या ठिकाणी, अंतरात्माच नसतोय, त्यामुळे कुठल्याही प्रकारची शक्ती नसते. आणि म्हणून आम्ही तो भगवंत असताना त्याची ओळख घ्यायची आहे. आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नव्हे तुझे अवघी लटकीच माया. सत्याची ओळख घ्यायची आहे, सत्य स्वीकारायचं आहे. आम्ही अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर आम्ही सत्याची ओळख घेतो का? सत्य स्वीकारतो का? असत्याकडे मनुष्य सहज वळला जातो, असत्याकडे माणसाची सहज वाटचाल होते. सत्याकडे वळवावं लागतंय माणसाला, सत्याकडे वळवावं लागतंय. मला सांगा ना, चांगले विचार शिकवावे लागतात का सहज येतात? माझं प्रवचन कळतंय ना तुम्हाला? चांगली कर्म, चांगले विचार माणसाकडे सहज येतात का शिकवावं लागतंय? शिकवावं लागतंय. मान्य आहे ना तुम्हाला? तुम्ही बोलत चला, आपल्याला थोडा वेळ प्रवचन करायचंय, समजलं पाहिजे तुम्हाला, मला, दोघांना आपल्याला समजलं पाहिजे. चांगले विचार, चांगली कर्म शिकवून येतात, शिकवावे लागतात. सत्य शिकवावं लागतंय, सत्य सांगावं लागतंय, सत्य दाखवावं लागतंय, सत्य मांडावं लागतंय, सत्याविषयी मार्गदर्शन करावं लागतंय. असत्य माणसाकडे सहज येतंय. वाईट विचार माणसाला शिकवावे लागतात. चोरी करायची कशी मुलाला शिकवावी लागली का? शाळेत जाता जाता कधी गोल रबड आणायचा, कधी पेन आणायचा, कधी पेन्सिल आणायचं, कधीतरी वही. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम असा झाला की शेवटी मोठा झाल्यानंतर ती सवय लागली ना त्याच्या इंद्रियांना मौली. पाकिट मार, चोरी लबाडी करणं, आलं का लक्षात? लक्षच तिथे त्या ठिकाणी. अनेक चोऱ्या घडल्या त्याच्या आयुष्यामध्ये, अनेक प्रकारची अशी कर्म घडली बरं का. शेवटी शेवटी मोठा झाला, मोठा झाल्यानंतर ज्या वेळेला पकडला गेला त्यावेळेला तो वाल्या कोली परवडला. त्यांनी रांजण तरी भरून ठेवले होते, पण यांनी पहिल्यापासून रांजणच भरले नाही ना, समजताय ना? त्यांनी रांजण तरी भरले होते, याने रांजण पण नाही भरले माऊली. ऐका ऐका. आणि ज्या वेळेला पकडला गेला त्यावेळेला मग सगळ्या चोऱ्या, सगळ्या लबाड्या, सगळ्या जे जे काही आतापर्यंत केलेले ते सगळं कबूल आला. पण ते सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर मग त्याला शेवटी शिक्षा काय तर फाशीची शिक्षा. विचारलं त्याला फासावर देण्याच्या आधी तुझी काही इच्छा आहे का, तुझी काही शेवटची इच्छा आहे का, अपेक्षा आहे का काय? त्याने सांगितलं माझी शेवटची इच्छा फक्त एकच आहे, माझ्या आईच्या कानामध्ये मला काहीतरी सांगायचं आहे. आईला बोलावली, त्या मुलाजवळ नेली, त्याला सांगितलं दादा काय सांगायचं आईच्या कानाला ते सांग. आईच्या कानाजवळ गेला आणि आईच्या कानाला कर करून चावला. आई ओरडली, अरे बाप रे, अरे असं काय केलं तू? सगळे आश्चर्यचकित झाले. अरे तुला आईच्या कानात काहीतरी सांगायचं होतं, चावायचं असं बोलला नव्हता, तू का चावला एवढा जोराचा? त्यावेळेला त्याने सांगितलं मी लहान असताना जेव्हा शाळेतून खोल रबड चोरून आणायचो त्याच वेळेला जर माझा कानफड आईने फोडला असतं तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. काय समजतंय? ज्याने जशी कर्म करावी ना तसं त्याला भोगावं लागतंय. ऐका, ज्याने जशी कर्म करावी तसं त्याला भोगावं लागतंय. तुमच्या डोक्यावर जर एखाद्या प्रकारचं ओझं असेल आणि ते जर तुम्हाला जड झालं तर तुमची मुलगी घेईल, मुलगा घेईल, ओझं घेऊ शकते डोक्याचं. पण जी कर्म आपण करतोय ते पाप किंवा पुण्य याला वाटेकरी कोण आहे? कोण वाटेकरी आहे? आणि तुम्हाला सांगू का, जिथून सुरुवात होते ना भोगावं त्यालाच लागतंय बरं का. असाच रस्त्यात जात असताना त्याने एका मळ्यामध्ये पार लागलेले आंबे बघितले बरं का. आता बघितले कोणी? कानाने तर बघू शकत नाही, तोंडाने तर बघू शकत नाही. बघितले कोणी? ते दिसले कोणाला? डोळ्यांना दिसले, बरोबर आहे. पण डोळ्यांना दिसल्यानंतर पाय तिथपर्यंत घेऊन गेले ना, घेऊन जाणारे डोळे आहेत का? पाय तिथपर्यंत घेऊन गेले. पाय तिथपर्यंत घेऊन गेल्यानंतर हातांनी उचललं. ऐका, हा उचललं कोणी? हातांनी. हातांनी उचलल्यानंतर आता खाताना 32 जणांनी खाल्लं ते, बरोबर आहे. ज्यांनी खाल्लं त्यांनी चव नाही चाकली, चव चाकणारी एकच. जिभेने चव चाकली.
पण चव चाकता चाकता ज्या वेळेला ज्याचा तो मळा होता तो आला. आता तो आल्यानंतर बघा, हा बघितलं होतं कोणी? डोळ्यांनी. तिथपर्यंत गेले कोण? पाय. उचललं कोणी? हाताने. खाल्लं कोणी? दातांनी. बरोबर आहे. चव चाखली कोणी? पण मार खाल्ला पाठीने ना. काही आहे संबंध? पाठीचा काही संबंध आहे का त्याच्यामध्ये? मार कोणी खाल्ला? पाठीने. पण जसा मार पाठीत पडला ना, शेवटी अश्रू डोळ्यातूनच आले ना. बघितलं होतं कोणी? अश्रू कुठे आले? जैसी करणी वैसी भरणी. जसं करावं तसं भरावं. समजतंय ना? पाहणारे तिथपर्यंत गेले नाहीत, नेलं पायांनी. ज्यांनी नेलं त्यांनी उचललं नाही, ज्यांनी उचललं त्यांनी खाल्लं नाही, ज्यांनी खाल्लं चावलं त्यांनी चाकलं नाही, ज्यांनी चाकलं त्यांनी रट्टे खाल्ले नाहीत, रट्टे खाल्ले पाठीने. पण शेवटी अश्रू डोळ्यांनीच आले. वाल्या कोणीने 7 रांजण भरले, बरोबर आहे. पण जोपर्यंत सत्संग होत नाही तोपर्यंत परिवर्तन होत नाही ना. माऊली कितीतरी भेटले ना त्यांना आपल्यासारखे. आपल्याला पण आयुष्यामध्ये कितीतरी भेटतात. हळदीला भेटतात ते वेगळे, तेलाला भेटतात ते वेगळे, लग्नाला भेटतात ते वेगळे, कुठेतरी बारशाला भेटतात ते वेगळे, कुठेतरी बर्थडे पार्टीला भेटतात ते वेगळे, इलेक्शनच्या पिरियड मध्ये भेटतात वेगवेगळे ते वेगळे, हरिनाम सोहळ्याला भेटणारे वेगळे आहेत, कीर्तनाला भेटणारे वेगळे आहेत, प्रवचनाला भेटणारे वेगळे आहेत. अनेक भेटतात ना आपल्याला सुद्धा. जोपर्यंत संत संग होत नाही, जोपर्यंत नारदाच्या रूपाने सत्संग होत नाही, संत भेटत नाही, तोपर्यंत परिवर्तन नाही. मी काय करायचं हे तर मला कळलं पाहिजे. माझ्या डोळ्यांनी काय बघितलं पाहिजे, माझ्या कानांनी काय ऐकलं पाहिजे, माझ्या हाताने काय काम केलं पाहिजे, माझ्या पायांनी काय कार्य केलं पाहिजे, माझ्या मुखातून मी काय बोललं पाहिजे, माझ्या सर्वांगाने माझ्या सर्व इंद्रियांनी काय कर्म केली पाहिजे, हे मार्गदर्शन तर मिळालं पाहिजे, ज्ञान तर मिळालं पाहिजे, ज्ञान तर प्राप्त झालं पाहिजे. कळलं तर तो त्याप्रमाणे वागणार आहे, जगणार आहे ना. ते दाखवून द्यायला, ते मार्गदर्शन प्राप्त करून द्यायला संत पाहिजेत. वालव्या कोल्याला आतापर्यंत अनेक भेटले, पण प्रत्येक जण काय करायचं माहितीये का? आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचा. माऊली काय करायचा? तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याकडे असलेलं द्रव्य वाचवण्याचा प्रयत्न करायचा तो. आणि नेमकं याचं काम काय होतं? लोबाडायचं, द्रव्य काढून घ्यायचं, काढून घेतलं द्रव्य की त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. जगत वागत असताना साधा विचार करा, आपण जे देतोय ना तेच आपल्याला मिळतंय. पेरावे तसे उगवते. ऐकलेलं आहे ना आपण म्हणी? ऐकलेले की नाही? पेरावे तसे उगवते. तुम्ही सांगा आता तुमच्याकडे वालमूग पेरतात का? तुम्ही वाल पेरला तर मुगाची अपेक्षा करता का? मूग पेरला तर तुरीची अपेक्षा करता का? तूर पेरली तर उडीद यावी अशी अपेक्षा करता का? जिनी पेरली तर कुठल्या भाताची अपेक्षा करता तुम्ही? जिनीचीच ना माऊली. बरोबर की नाही? मसूर पेरला तर मसूरचीच. बरं त्याच्या पुढे जाऊ ना, तुम्ही एक पायली भर वाल जर टाकले तर किती अपेक्षा करताय तुम्ही? आपण शेतकरी आहोत, आपल्याला माहिती आहे साधारणतः एक पायली जर वाल पेरले तर किती व्हायला पाहिजेत? किती व्हायला पाहिजेत वाल? ते 1 पोता. बरोबर आहे ना? 52 पोता, 1 पोता, कमीत कमी 1 पोता व्हायला पाहिजे. एक पायली भर जर वाल पेरले तर कमीत कमी अर्धा पाऊण पोता, 1 पोता व्हायला पाहिजे. म्हणजे आम्ही एक दाना पेरला तर अधिकची अपेक्षा करतोय. बरोबर आहे की नाही? आम्ही जे पेरतोय तेच उगवण्याची आम्ही अपेक्षा करतोय. दुसरं पुढे जाऊ माऊली, माय माऊली तुम्हाला सांगतोय, तुमच्या घरातून जर शेजारणीने सपाट वाटी भरून जर साखर नेली, ऐका ना, तुमच्या घरातून जर तिने सपाट वाटी भरून जर साखर नेली तर तुम्ही अपेक्षा काय करताय? तिने देताना काय शिग लावून द्यायला पाहिजे. बरोबर आहे का? शिग लावून द्यायला पाहिजे. समजा तुम्ही शिग लावून दिली ना, तिने जर सपाट दिली तर पुढच्या वेळेला तुम्ही द्याल तिला? देणार का तुम्ही? नाही देऊ शकत तुम्ही. कारण का? मी शिग लावून दिली होती, मी एवढी दिली होती, तिने देताना कमी दिली. आम्ही कुठलंही कार्य करताना, मी कुठली वस्तू देताना घेताना तिची दुप्पट अपेक्षा करत असतो. ऐका जरा, आम्ही जे पेरतोय तेच परत आम्हाला कित्येक पटीने मिळावं अशी अपेक्षा करतोय. दादा कर्माचं पण तसंच आहे ना.
तुम्ही जे देताय ना त्याची परतफेड तुम्हाला दुप्पट मिळते, दुप्पट मिळते. तुम्ही जर एखाद्याला त्रास दिला ना, तुम्ही जर एखाद्याला दुःख दिलं ना, तुम्हाला त्याचं दुप्पट मिळतंय बरं का. पण सुख जर दिलं तर सुख सुद्धा तुम्हाला दुप्पट मिळतंय. शेजाऱ्यांच्या अंगणामध्ये जर आम्ही फुलझाडं लावलीत तर कधीतरी त्याचा सुगंध आम्हालाही येतोय. ती फुलं पडली तर आमच्या अंगणातही कधीतरी पडली जातात. पण शेजाऱ्यांच्या अंगणामध्ये जर आम्ही काट्याची झाडं लावली ना तर जाता येता आम्हाला सुद्धा ते काटे टोचतात. हे तेवढंच सत्य आहे, तेवढंच सत्य आहे. मी काय बोलतोय ते समजतंय ना. सांगितलं त्याला, दादा हे तू सगळं काय करतोय बरोबर आहे. नारद मुनी भेटले त्याला, नारद मुनी भेटले आणि सांगितलं की तू सगळं काय करतोय बरोबर आहे, पण हे सगळं करतोय कोणासाठी? आपण कोणासाठी करतोय? कोणासाठी करतोय आपण? आम्ही सकाळी उठल्याबरोबर धावपळीने गाडी पकडतोय, कामावर जातोय, राब राबतोय, परत संध्याकाळी तीच गाडी रिटर्न पकडतोय, येतोय घरी. हे सगळं आम्ही करतोय कोणासाठी? जी काय धावपळ करतोय, मी शेतावर जातोय, राब राबतोय, जे काय असेल ते भाजीपाला वगैरे करतोय, जे असेल ते करतोय, पुन्हा घरी येतोय आम्ही. बरं सगळं हे काही कार्य करतोय कोणासाठी करतोय? आम्ही प्रत्येकाचं उत्तर एकच असेल, माझ्या मुलाबालांसाठी. मुलाबालांसाठी मी काहीतरी करून ठेवलं पाहिजे, कमवलं पाहिजे, कमवून ठेवलं पाहिजे. प्रत्येकाचं उत्तर तेच असेल. त्याचंही उत्तर तेच आलं की मी हे जे काही करतोय ते कोणासाठी करतोय? मुलाबालांसाठी करतोय. ऐका जरा, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ज्या आईवडिलांच्या पोटी आपला जन्म झालेला आहे त्या आईवडिलांचं आपलं ऋण आहेत आणि ज्यांचे ऋण आहेत त्यांच्याच पोटी आपला जन्म झालेला आहे. बरं का, ऐका. ज्यांचे ऋण आहेत त्याच आईवडिलांच्या पोटी आपला जन्म झालेला आहे. ज्या बाईचे ऋण आहेत तीच बाई आपल्याला प्राप्त झालेली आहे, मिळालेली आहे. ज्या मुलांचे आपल्यावर ऋण आहेत, ज्या मुलांवर आपले ऋण आहेत तीच मुलं आपल्या पोटी जन्माला आलेली आहेत. मग त्यांच्यासाठी आपण करावं नाही का? त्यांच्यासाठी आपण कार्य करावं नाही का? त्यांच्यासाठी आपण जगावं नाही का? त्यांच्यासाठी आपण काम धंदा करावा नाही का? करावं ना. का करू नये? आम्ही का करू नये? त्यांच्यासाठी करावं ना. पण काय करावं? जे नीतीने आहे, धर्माने आहे, कष्टाने आहे, मेहनतीने आहे ते करावं. लुबाडून चालेल का कोणाला? सांगा ना. अनितीने वागून जगेल का? सांगा ना. अधर्माने वागून जमेल का? सांगा ना. चालेल? दुप्पट मिळणार नाही तसं आपल्याला, दुप्पट मिळणार आहे. जसं आम्ही जगतोय वागतोय त्याचं आम्हाला दुप्पट मिळतंय. जे आम्ही कर्म करतोय की नाही ते ज्या पद्धतीने कर्म करत असो त्या पद्धतीने आम्हाला परतफेड आहे ना, दुप्पट मिळतंय. मग आम्ही काय केलं पाहिजे? आमच्या मुलाबालांचं संगोपन केलं पाहिजे, संसार केला पाहिजे. चांगल्या प्रकारे करा, मस्त आनंदात राहा आपल्या घरामध्ये. आपण आनंद घ्या ना त्या संसाराचा. पण तिथे विचार केला पाहिजे माझं कर्तव्य काय आहे. मी वडील आहे ना, मग माझं कर्तव्य आहे मुलांना संपत्ती कमवता कमवता त्यांच्यावर संस्कार सुद्धा केले पाहिजे. त्याला शिस्त म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही? मुलांसाठी संपत्ती कमवता कमवता आम्ही संस्कारही केले पाहिजेत. कधीतरी त्या मुलांना सांगितलं पाहिजे, दादा अरे संध्याकाळची वेळ झालेली आहे, देवाच्या पुढे दिवा लाव रे दादा. आपण लावतोच ना रोज, आई वडील रोज लावत असतात. पण कधीतरी मुलाला सांगून बघा, कधीतरी त्या मुलाला सांगून बघा ना, दादा दिवा लाव रे, शुभं करोती म्हण, देवाच्या पुढे हात जोडून शुभं करोती म्हण. समजा जर संध्याकाळच्या वेळेला आपण सांगितलेला दिवा लावायला जर टाळाटाळ केली, त्याने हात जोडून देवाच्या पुढे शुभं करोती म्हणायला जर टाळाटाळ केली, तर आपण त्याच वेळेला समजायला पाहिजे हा माझे काय पुढे दिवे लावणार आहे, वंशाचा दिवा. आपल्या घरात आपण ग्रंथ वाचन केलं पाहिजे. आपल्या घरात आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. संसार करता करता धर्माचं, देवाचं, देशाचं कार्य कसं घडेल, कसं करता येईल, चांगलं कार्य चांगलं कसं वागता येईल याचा विचार करा. हा नरदेव भगवंतांनी कशासाठी दिलेला आहे? आपल्याला सहज मिळालेला आहे का? पाप पुण्य समकृत हा मग नर योनिषु जायते. 83,99,999 योनी पार केल्यानंतर आपल्याला हा नरदेव मिळालेला आहे. मौली विश्वास आहे ना आपला? 84,00,000 जीवयोनी म्हणजे नरदेव आहे. कशासाठी? 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग असेल तर हा नरदेव आहे, हा मनुष्य देह आहे. नेमकं होतंय काय? आम्हाला हा नरदेह मिळाला, या मनुष्य देह मिळाला, आणि जर चांगला संघ जर झाला नाही, वाईटाचा संघ जर झाला तर तो मनुष्य काय करतो?
वाईटाच्या संगतीमुळे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम, या जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यामध्ये सापडला जातो. जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यामध्ये सापडला जातो. चारही बाजूला बंद भिंत असलेल्या अशा मोठ्या ग्राउंड मध्ये एक दृष्टीहीन असलेला मनुष्य गेला. त्याला दृष्टी नव्हती, आंधळा मनुष्य त्याला आपण म्हणतो, असा गेला. आणि त्या चारही बाजूला भिंत असलेल्या त्या संपूर्ण ग्राउंडच्या बाहेर पडायला फक्त एकच गेट बाबा, एकच गेट. तो तडपडतोय आतमध्ये फिरतोय, पण त्याला काही गेट सापडत नाही. शेवटी एक सद्गृहस्थ त्या ठिकाणी पाहतोय, हा काहीतरी चाचपडतोय, दृष्टीहीन मनुष्य आहे. त्याला विचारलं, काय करतोय, काय शोधतोय? प्रत्येक माणसाला ज्या ज्या वेळेला सत्संग होतो ना, संतांचा संघ होतो ना, त्या त्या वेळेला संतांना त्यांनी हीच प्रार्थना केली पाहिजे, मला ह्या गेट मधून बाहेर पडायचं आहे, मला या रहाडगाड्यातून बाहेर पडायचं आहे, मला या कंपाऊंड मधून मोकळं व्हायचं आहे, मला गेट कुठे येते सांगा. ऐका ना, प्रत्येक वेळेला सत्संग झाला, संतांचा संघ झाला का त्यांना हात जोडा, विनंती करा, नम्र प्रार्थना करा, मला या जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून सुटायचंय, मला या संसाररूपी भवसागरामध्ये तरुण जायचंय, मला गेट कुठे ते सांगा, या कंपाऊंड मधून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा, अर्थात या 84 लक्ष जीव योनीतून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम, या रहाडगाड्यातून सुटण्याचा मार्ग मला सांगा. त्या सत्पुरुषाने त्या माणसाला त्या गेटला, अर्थात त्या भिंतीला लावून दिलं. भिंतीला लावून दिलं माऊली, आणि सांगितलं, ही भिंत चाचपडत जा. भिंत संपली की समजायचा बाहेर पडायचा मार्ग आला, गेट आला, तिथून तू आराम मध्ये व्यवस्थितरित्या सुखरूप बाहेर पडशील. हा चाचपडतोय, ती भिंत चाचपडता बराच वेळ झाला. ऐका ना, बराच वेळ झाला. गेट यायची वेळ झाली आणि याच्या डोक्याला खाज आली. मग विचार करतोय, एवढा चाचपडलाय तेव्हा नाही, भिंत संपली. आता डोकं खाजवता काय भिंत संपणार आहे? नेमकं गेट यायची वेळ, याच्या डोकीला खाज आली, हा डोकी खाजवता पुढे निघून गेला. 7-8 पावलं पुढे टाकल्याबरोबर तो गेट येऊन निघून गेला. परत लागली भिंत, परत चाच पडायला लागला, परत तो गेट आला. परत गेट आल्यानंतर त्याच्या पायाला कुठे खाज आली, तो पायाला खाजवत पुढे निघाला. अशा अनेक फेऱ्या झाल्या, पण त्याला गेट काही मिळालं नाही. त्याला कारण काय? गेट यायची वेळ आणि विषयांचे खाज यायची वेळ एकच होती. आलं का लक्षात? 83,99,999 योनी भोगल्यानंतर आम्हाला नरदेह मिळाला, म्हणजे गेट आला ना, बाहेर पडण्याचा मार्ग आला ना. पण विषयांची काज येते ना, वासनेची काज येते ना. बरं, त्याच्यासाठी काही मार्गदर्शन करावं लागतंय का माऊली? तुमचा मुलगा व्यसनाधीन व्हावा म्हणून तुम्हाला सत्यनारायण घालायची गरज लागली का बाबा? देवाला प्रार्थना करावी लागली का? मुलगा व्यसनाधीन व्हावा म्हणून सत्यनारायण घालायची गरज लागत नाही, म्हणून देवाला प्रार्थना करावी लागत नाही. व्यसनाधीन झालेला मुलगा निर्व्यसनी व्हावा, त्याने त्या व्यसनापासून मुक्त व्हावं म्हणून आम्ही देवाला प्रार्थना करत असतो, म्हणून आम्ही नवस करत असतो. वाईट गुण माणसाकडे सहज येतात ना, सहज येतात. कसे आले ते कळले पण नाही त्याला, बरं का? वाईट गुण माणसाकडे सहज येतात. कसे येतात ना ते त्याला कळतही नाहीत. वाईट सवयी माणसाला सहज लागतात. कशा लागतात त्या कळत नाहीत. ऐका ना, आपण साधं उदाहरण घेऊ. चला, अगदी साधं उदाहरण. एखाद्या तंबाखू खाणाऱ्या माणसाला विचारा, तुम्ही सुरुवात करतानाच व्यसन म्हणून केली का टाइमपास म्हणून केली? काय उत्तर असेल त्याचं? उत्तर काय असेल? तंबाखू खाणाऱ्या माणसाला विचारा, नाही तर तुम्ही खात असाल तर तुम्ही तुमच्या मनाला विचारा की मी सुरुवात केली त्या वेळेला व्यसन म्हणून केली की टाइमपास म्हणून केली? कोणीही सुरुवात करताना व्यसन म्हणून करतच नाही, टाइमपास म्हणून करतोय. पण टाइमपास करता 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 त्याला एवढी सवय लागते, त्याच्या त्या इंद्रियांना एवढी सवय लागते की त्या वस्तूशिवाय, त्या व्यसनाशिवाय त्याचा टाइमपास होत नाही. टाइमपास होत नाही. वाईट शिकवावं लागलं का तुम्हाला? ते सहज आलं, ते शिकवावं लागलं नाही. आमच्या गावामध्ये गम होणं शिकावं, क ख ग घ आम्हाला यावं, ABCD यावी म्हणून शाळा आहे. पण तंबाखू कशी खायची शिकवायला शाळा आहे?
किती प्रमाणात चुना घ्यायचा, किती प्रमाणात ते घ्यायची, किती मळायची, किती चोळायची, कशी टोकायची, मग कुठल्या गाळामध्ये ठेवायची, डाव्या की उजव्या. शाळा आहे का कुठे? सिगारेट किती जळेपर्यंत ओढाचा, शाळा आहे? दिवसाला साधारणतः किती बंडले विडी ओढायची, शाळा आहे का? वाईट कर्म माणसाला शिकवावी लागत नाही, ती सहज शिकली जातात, ती सहज येतात. माणसाला का कळत नाही मी करतोय ते सत्य आहे की असत्य आहे, चांगलं आहे की वाईट आहे, का कळत नाही? असत्याकडे मनुष्य सहज वळला जातोय. आम्हाला ग्रंथ घेऊन बसवावं लागतंय. आम्ही ग्रंथ वाचलं हे चांगलं आहे की वाईट आहे, पहिलं उत्तर तुमच्याकडून मला हवं आहे. तुमच्या घरात तुम्ही ग्रंथ वाचणं हे चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे ना? लहान मुलांना कळतंय बघा, चांगलं आहे. लहान मुलं म्हणतात चांगलं आहे. तुमचाही विश्वास आहे ना, आमच्या घरात आम्ही ग्रंथ वाचन करणं हे चांगलं आहे, उत्तम आहे, चांगली संस्कृती आहे, चांगले संस्कार आहेत. पण ते वाचायची वेळ आली तर आम्हाला कंटाळा येतो, आळस येतो, नवे नवे वेगळ्या प्रकारचे विचार येतात आमच्या मनामध्ये. वाईट कर्म करताना कधीतरी विचार आलेत का रे? भर रस्त्यामध्ये माणूस भीक मागतोय, हाय का चुना देना, अरे तो खात पण नाही. ज्याच्याकडे मागतोय तो तंबाखू पण खात नाही, तरी बोलतोय हाय का चुना देना. अख्ख्या ट्रेन मध्ये त्या डब्यामध्ये फिरतोय, तो कोणाकडे असेल तर त्या लई तलप आले, आळणी खावत नाही. मला सांगा ना, आंब्याला ज्या वेळेला आंबे येतात बाबा, माझ्यापेक्षा तुम्ही खूप मोठे आहात, माझ्यापेक्षा तुम्हाला खूप अनुभव आहे, माझ्यापेक्षा जास्त पावसाळे तुम्ही बघितलेले आहेत. मी तुम्हाला विचारतोय, आंब्याला ज्या वेळेला आंबे येतात त्यावेळेला आंबा पानांनी भरलेला असतोय की पानं खरलेली असतात? पानं भरलेला असतो आंबा. पानांच्यात आम्हाला आंबे शोधावे लागतात, बरोबर आहे ना? पानांनी भरलेला असतो ना आंबा, पूर्णपणे पानांनी भरलेला असतो आंबा, त्या पानांच्यात आंबे आम्हाला शोधावे लागतात. चिकूला ज्या वेळेला चिकू येतात त्यावेळेला ते चिकूचं झाड सुद्धा पानांनी भरलेलं असतंय. ऐकताय ना तुम्ही? चिकूला ज्या वेळेला चिकू येतात ना त्यावेळेला ते चिकूचं झाड सुद्धा पानांनी, हिरव्या गार पानांनी भरलेलं असतंय. पेरूला ज्या वेळेला पेरू येतात त्यावेळेला पेरूचं झाड सुद्धा हिरव्या पानांनी भरलेलं असतंय. मान्य आहे ना तुम्हाला? ऐकताय ना तुम्ही सगळ्या? म्हणजे ती बाळ जन्माला येताना, ज्या आईच्या पोटी ते बाळ जन्माला येत आहे ना, ती आई हिरव्या साडीमध्ये मस्त शोभून दिसते, मस्त शोभून दिसते. हिरवी साडी परिधान केलेली असते तिने. जे बाळ तिच्या पोटी जन्माला येते का नाही, आंबा असो, चिकू असो, पेरू असो, जी आई आहे ना जन्माला घालणारी, ती आई हिरव्या साडींनी शोभून दिसते. तिथे पानांनी भरलेली असते ती झाडं. मोहाच्या झाडाला ज्या वेळेला मोहाची फुलं येतात दादा, एक तरी पान असतंय त्या झाडावर, असतंय. मोहाच्या झाडाला ज्या वेळेला मोहाची फुलं येतात, एकही पान त्या झाडावर नसतंय दादा, एकही पान त्या झाडावर नसतंय. असतंय का? जे बाळ जन्माला येताना त्याच्या आईच्या अंगावरची हिरवी साडी काढून घेत आहे, त्या मोहाची काय करतात बरं? अमृत. अरे त्याची करून पिल्यानंतर तुमच्या अंगावर कपडे ठेवील का? ते ठेवील? राहतील कपडे, वस्त्र राहतील आमच्या अंगावर? आम्ही काय करतोय हेच आम्हाला कळत नाही, चांगलं करतोय का वाईट करतोय. आणि म्हणून मग नारद मुनी म्हणतात, अरे तू कर ना, तुझ्या मुलाबालांचं संगोपन करणं तुझं कर्तव्य आहे ना, पण शेती कर, भाजीपाला कर, काय कामाला जा, काम धंदा कर, उद्योग धंदा कर, कुठेतरी 4 पैसे मिळव. आणि ते कष्टाने कमावलेले जे पैसे असतात ना, ते आपल्याला सुख देतात. बरोबर आहे की नाही? सुख देतात ना बाबा, आनंद देतात. ते कष्टाने कमावलेल्या पैशाची नुसती चटणी भाकरी जरी तुम्ही खाल्ली तरी पण ती वेगळी मजा असते. चोरी लबाडी करून जे आणले जातात ना दादा, ते सुख देत नाहीत, सुख देत नाहीत, ते आनंद देत नाहीत. आणि म्हणून मग त्याला सांगितलं, तू सगळं काही करतोय बरोबर आहे, ज्यांच्यासाठी करतोय त्यांना विचार, याला वाटेकरी आहेत का?
मग त्याला कळलं नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंतीच असेल एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू कोणाची बहीण कोणाची, कोण कोणाचे सगळे सोय रे, मेल्या पाठी सर्वच राहील तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार रे. नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंतीच असेल एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. दोदिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्यमायेचा बाजार. नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंतीच असेल एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. दादा, जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत हे सगळं काही कार्य करत असतो, पण एकदा काय तो अंतरात्मा निघून गेला ना की मग मात्र कधी हे घर सोडावं लागेल आपल्याला पत्ता लागणार नाही. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. ज्याप्रमाणे एखाद्या भाड्याच्या खोलीमध्ये एखाद्याने राहावं आणि मालकाने आवाज द्यावा, अरे दादा तुझं एग्रीमेंट संपलं, 1 वर्षाचं एग्रीमेंट होतं संपलं, तुला आता ही खोली सोडावी लागणार आहे. ज्या वेळेला मालक आवाज देतो त्यावेळेला ती खोली सोडावी लागते. दादा तसं आमचं एग्रीमेंट आहे, किती वर्षाचं आम्हाला माहित नाहीये. ऐका ना, तिथे आम्हाला माहिती तरी असतंय की 1 वर्षाचं एग्रीमेंट आहे, अमुक अमुक वर्षाचं एग्रीमेंट आहे, आणि मग आम्हाला सोडावं लागतंय. इथे आपल्याला माहितीये आम्हाला कधी जायचं आहे, ते मृत्यू कोणाला माहितीये का कधी येते. बसलेल्यांना जन्मतारीख सगळ्यांनाच माहिती असेल, मृत्यू माहिती नाही. आम्हाला मृत्यू कधी आहे कोणालाही माहिती नाही. आहे का कोणाला माहिती मृत्यू कधी आहे माहिती आपल्याला? बरं, पण आहे एवढा विश्वास आहे ना, जायचं आहे एवढा विश्वास आहे ना. सोरगावातील मंडळी या ठिकाणी असतील, आहेत ना, सोर गावातील स्थानिक मंडळी आहेत ना इथे. मला सांगा, तुमच्या गावामध्ये मुलांना शिक्षणासाठी शाळा आहे का? आहे? कितवी पर्यंत आहे? 4थी पर्यंत आहे. जर 4थी पर्यंत तुमच्या गावामध्ये मुलांना शिकण्यासाठी शाळा आहे तर नाही जास्त 2 वर्ग तर असतील, वर्ग खोल्या, बरोबर आहे. तुमच्या गावामध्ये मंदिर आहेत का? आहेत. किती मंदिर आहेत अंदाजे? 2, 3, 4. आता मला येता येता 2, 3 दिसली. आहे की ना. एक स्थानदेवतेचं मंदिर असतंय हनुमंताचं, एक ग्रामदेवताचं मंदिर असतंय गावदेवीचं, आणि मध्ये काय कुठं तरी मला मंदिर एक दिसलं बरं का. बाजूला दत्तगुरूंचं मंदिर आहे. तुमच्या 4-5 मंदिर तर निश्चित असतील. आलं का लक्षात? गावदेवीचं वगैरे पकडून. ऐका ना, तुमच्या गावामध्ये 4थी पर्यंत शाळा आहे, 2-4 वर्ग असतील, मंदिरं 4-5 असतील, बरं का. तुमच्या गावामध्ये श्रीमंत माणसं आहेत का? आहेत ना. गरीब पण आहेत, श्रीमंत आहेत, गरीब आहेत. रंगाने गोरी माणसं तुमच्या गावात आहेत का? आहेत. रंगाने सावळी माणसं पण असतील, आहेत. सुशिक्षित माणसं असतील, अशिक्षित माणसं असतील, म्हणजे सगळ्या प्रकारची माणसं तुमच्या गावामध्ये राहतात. मला सांगा, स्मशानभूमी किती आहेत तुमच्या गावात? स्मशानभूमी किती आहे? असं कसं काय एकच? मग काळी मेल्या कुठे नेता तुम्ही? तिथंच. गोरी मेली तरी तिथेच. ऐका ना, श्रीमंत मेली तरी तिथेच, गरीब मेली तरी तिथेच, अशिक्षित सुशिक्षित सगळी एकाच जागी, सगळ्यांची जागा आपली. काय बाबा, सगळ्यांची जागा एकच आहे ना. मग अंतरात्मा असताना जो आम्ही अभिमान करतोय, मी श्रीमंत तू गरीब, मी गोरा तू काळा, मी सुशिक्षित तू अशिक्षित, ते कसला अभिमान आहे रे? अभिमान कसला करतोय आम्ही? कसला अभिमान करतोय? त्याच्या पुढे जाऊन सांगतो ना तुम्हाला, एखादा पाडा असा दिसेल की त्या ठिकाणी शाळेची व्यवस्था नाहीये, त्या गावातील मुलांना परगावी जावं लागतंय शिकायला.
अजूनही असे काही पाडे आम्हाला पाहायला मिळतात की त्या गावामध्ये मंदिर नाही आहेत, एकही मंदिर आम्हाला पाहायला मिळत नाही. पण असा एकही पाडा, एकही गाव तुम्हाला पाहायला मिळणार नाही की तिथे स्मशानभूमी नाही आहे. कमीत कमी नियोजित जागा तरी असणारच. आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे, एक दिवस मला जायचं आहे. अरे मग असा नको त्या पद्धतीने जगून येड्या गबाड्यासारखा जगून जरा व्यवस्थित राहिलं पाहिजे ना. अध्यात्म केलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, देवाचं कार्य केलं पाहिजे. काय म्हणतात नारद मुनी त्या वाल्या कोलीला, अरे दादा तुला हे सगळं करायचं आहे ना, घाम गाळ, मेहनत कर, कष्ट कर, आनंदाने तुझ्या मुलांचं संगोपन करे. संगोपन करणं आपलं कर्तव्य आहे. जाऊन विचार, ज्यांच्यासाठी सगळं काही करतोय ते वाटेकरी आहेत का? जाल गेल्यानंतर तिथे इंगळी चावल्याचं सोंग घेतलं, त्या बाईने म्हणे मला इंगळी चावले, याच्या वेदना तुम्ही घ्याल का? मग तो बोलतो तुझ्या इंगळी चावले, मी कशा वेदना घेणार? मग ते बोलते पाप केलं की पुण्य केलं ते आम्हाला माहिती नाही, आणणं तुमचं कर्तव्य, कसं आणलंय ते आम्हाला माहित नाहीये, मग तुमचा पाप आम्ही कसा घेणार दादा? पापाला कोणीही वाटेकरी नसते, पापाला कोणीही वाटेकरी नसते. आणि म्हणून मग काय झालं, तेच वाल्य कोली अरे नारद मुनींना साष्टांग नमस्कार घातला. आणि आपण प्रत्येकाने संत चरण प्राप्त झाल्यानंतर जे मागायचं आहे, काय मागितलं? आता माझा उद्धाराचा मार्ग सांगा. बरोबर आहे की नाही? सोनाराकडे गेल्यानंतर आपण काय मागणार? तिथं पाव किलो फ्लॉवर मागून जरा चालेल का? नाही ना. भाजीपाल्यावाल्याकडे फ्लॉवर मागायला लागेल, सोनाराकडे गेल्यानंतर सोनं, किराणावाल्याकडे किराणा. बरोबर आहे का? लोहार दादाकडे गेल्यानंतर त्याला ते लोखंडाचं काम, कानातला मोडला म्हणून तो लोहार दादाकडे चालेल का? त्याचा पण भाता असतो, पण त्या भात्यामध्ये शोधायला लागेल आपलं कुठं टाकलाय ते कानातला रिपेअर करायला. एक संघाची रीत आहे. संत जर आम्हाला भेटले तर संतांकडे आम्ही काय मागावं, संतांना काय सांगावं? संत चरण मिळाले, संतांचा संघ जर आम्हाला झाला तर दोन्ही हात जोडून आम्ही संतांना विनंती केली पाहिजे, आमचा उद्धाराचा मार्ग सांगा. ऐका ना, वाल्या कोलीने तेच सांगितलं, दादा आता मला उद्धाराचा मार्ग सांगा. माझा प्रश्न आहे, तुम्हाला किती रांगण भरले होते त्याने? सगळ्यांना माहिती आहे किती रांगण भरले होते. 7 रांगण भरले होते. माणूस माराचा एक खडा टाकायचा, माणूस माराचा एक खडा टाकायचा. किती रांगण भरले होते? 7. ऐका, आपण सुद्धा कर्म करत असताना आपले किती रांगण भरलेत आपण? किती रांगण भरलेत आपण? हे 2 मोजताय ना तुम्ही? 2 डोळे म्हणजे 2 हे, 2 कान किती झाले? 4. या 2 नाकपुड्या किती झाले? 6. आणि एक तोंड किती झाले? 7 झाले. मग आता तुम्ही शोधा, मी माझ्या डोळ्याने काय पाहतोय? याचा द्वेष कर, त्याचा तिरस्कार कर, याचा मत्सर कर. काय भरतोय रे आपण ह्या रांगणांमध्ये? रांगणांमध्ये काय भरतोय आपण? चांगलं पाहतोय का? चांगलं पाहतोय आपण? शेजाऱ्यांची मुलगी मुलगा जर पास झाला तर आम्हाला आनंद वाटायला पाहिजे का? अरे आमचे शेजारी आहेत, पण त्याने पेढा घेऊन यावा आणि आमच्या तोंडातून निघावं. चिट्ट्या बिट्ट्या केला की काय, कॉप्या बिप्या केला की काय? तू तर एवढा हुशार वाटत नाही, आमच्या बाल्यापेक्षा लय ढळ तू, पण बाल्या नापास झाला, तू पास झाला. समजतंय का? शेजाऱ्यांनी गाडी घेतल्यानंतर आम्हाला आनंद वाटायला पाहिजे, पेढा आनंदात खायला पाहिजे. पण पेढा घेता घेता बोलते, संभाला आता लय ऍक्सिडेंट होतात, लय अपघात होतात. आता बाबा कळतंय ना काय भरलंय आमच्या डोळ्यामध्ये, आमच्या कानामध्ये काय भरलंय? काय ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक झालेलो आहोत. आम्ही श्रवण करतोय, आम्ही कीर्तन ऐकतोय, आम्ही प्रवचन ऐकतोय. ऐका ना दादा, ऐकून ऐकून परिवर्तन होतो ना, ऐकून ऐकून बदल होतो. आम्ही ऐकत नाही, आणि ऐकत नाही म्हणून आमच्यामध्ये परिवर्तन होत नाही. ऐकत नाही म्हणून परिवर्तन होत नाही. ऐकलं पाहिजे ना. कुठे कीर्तन असेल तिथे जा, बसा, श्रवण करा. कुठे प्रवचन असेल तिथे जा, बसा, श्रवण करा. ऐकून बदल घडणार आहे, ऐकून परिवर्तन घडणार आहे. आम्ही कसलं सुगंध घेतोय की दुर्गंध घेतोय? कुठे गेल्यानंतर काय अवस्था असते? काय शोधतोय आम्ही? काय शोधतोय आम्ही? आध्यात्मिक विचार शोधतोय की आम्ही परमार्थिक विचार शोधतोय का? आम्ही काय शोधतोय? जिथे जाऊ तिथे आम्ही आमची जी आवड असेल, आमचं जे व्यसन असेल तेच शोधत असतो.
कुठल्याही गावात जाऊ द्या, तिथे होत असेल नसेल तरी गेल्याबरोबर पहिले विचारतो, माझी सोय होईल का, माझी व्यवस्था होईल का, हेच विचारत असतो आम्ही. काय करतोय आम्ही? सगळे रांजण आमचे भरून चाललेले आहेत. मुखातून काय बोलतोय आम्ही, कसे बोलतोय आम्ही, काय बोलतोय? शस्त्राने केलेली जखम भरता येते, पण शब्दाने केलेली जखम भरता येत नाही असं म्हणतात. आलं का लक्षात? शस्त्राने केलेली जखम भरते, शब्दाने केलेली जखम भरत नाही. म्हणून तो महाभारत घडला ना. महाभारत कसा घडला? आम्ही काय बोलतोय, आमच्या मुखातून दिलंय तोंड म्हणून काही बोलावं का? काही बोलावं? अरे सामर्थ्य आहे, जोपर्यंत ते कार्य घडतंय तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. एकदा काही ती वाचा केली ना की मग किंमत कळते. एखादं इंद्रिय ज्याला नाही त्याला विचारत इंद्रियाची किंमत काय आहे. दृष्टी नसलेल्या माणसाला विचारा दृष्टीची किंमत काय आहे. एखाद्या अपंग माणसाला विचारा काय किंमत आहे एक एक इंद्रियाची. विकलांग जो असेल त्याला विचारा ना काय किंमत आहे एक एक इंद्रियाची. आम्हाला दिलंय भगवंताने, आम्ही सहज सहज ते कार्य करतोय, पण आम्हाला कळत नाही आम्ही कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, काय कार्य केलं पाहिजे आम्हाला कळत नाही. आणि म्हणून मग त्या वाल्यकोळ्याने काय सांगितलं, मला उद्धाराचा मार्ग सांगा, उद्धाराचा मार्ग सांगा. आणि मग त्यावेळेला सांगितलं ठीक आहे, सगळ्यांच्या उद्धाराचा मार्ग एकच आहे, भगवंताचं नामस्मरण. बरं का माऊली? सगळ्यांनी घ्यावं ते नामस्मरण. तिथं काही जात पात धर्म पंथ काही नाही, सगळ्यांचे येते आहे अधिकार. सगळ्यांना अधिकार आहे, सगळ्यांना अधिकार आहे. प्रत्येकाने नामस्मरण करावं भगवंताचं. आणि मग त्याला सांगितलं आता तुझा उद्धाराचा मार्ग एकच आहे, तू काय कर, भगवंताचं नामस्मरण कर. राम 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 म्हण. तेव्हा बोलतोय मला राम म्हणता येत नाही, मला मरा पटकन म्हणता येते. चालेल दादा, मरा मरा म्हणता म्हणता कधी राम झालं पत्ता लागला नाही. सुरुवात बघा ना कशी केली त्यांनी. मरा 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 राम राम राम. झालं का? झालं ना. आमचंही तसं झालं पाहिजे. काय म्हणतात संत? ऋषी होते थोर थोर, बहुते केला कवित्व विचार, परी वाल्मिकासारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. वाल्याचा वाल्मिक केला, भगवंताला यायच्या आधी रामायण लिहिलं. जसं लिहिलं तसं देवाला कार्य करावं लागलं. काय अधिकार असेल, काय अधिकार असेल? आम्ही कोण आहोत त्याचा विचार केला पाहिजे. कोण आहोत आम्ही? नामस्मरणाने जर एवढा बदल घडू शकतो तर आमच्यामध्ये नाही बदल घडू शकत का? नाही बदल घडू शकत. फक्त ठरवलं पाहिजे ना आम्ही की जी वाईट वस्तू आहे ती टाकली पाहिजे, तिचा त्याग केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. आणि सोपं आहे ना, ते कोणाच्या हातात आहे? मला त्रास देणारी वस्तू फेकून द्यायची, सोडायची. तुमच्या हातात आहे की हातात आहे की माझ्या हातात आहे? ज्या गोष्टीचा मला त्रास आहे ती जर मला सोडायची आहे तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करून चालेल का? मुलगा सुधरावा म्हणून वडील प्रयत्न करतो, आई प्रयत्न करते, इकडे जा तिकडे जा, या देवाला नमस्कार त्या देवाला नमस्कार, या याच्याकडे जा त्या याच्याकडे जा, इकडून औषध आण तिकडून औषध आण. का? माझा मुलगा सुधारला पाहिजे, माझा मुलगा व्यसनी आहे, निर्व्यसनी झाला पाहिजे. अरे त्याने ज्या दिवशी ठरवलं त्या दिवशी निर्व्यसनी होईल. तुम्हाला जायची गरज काय कुठे? फक्त त्याने ठरवलं पाहिजे. मला जर सुधारायचंय तर मी प्रयत्न केले पाहिजेत ना. साधं उदाहरण आहे बघा. हा पेन आहे माझ्या खिशाला, बरं का? या पेनची शाई जर लिकेज झाली आणि त्याच्याने जर माझा खिसा खराब झाला, ऐकताय ना तुम्ही? या पेनची शाई जर लिकेज झाली, त्याच्याने जर माझ्या शर्टचा खिसा जर खराब झाला, तर मला समजल्यानंतर मी काय करावं? काय करावं मी? ज्या वेळेला माणसाला समजतंय ना की ह्या पेनमुळे माझा शर्ट खराब झाला, त्याच वेळेला तो काढतो आणि फेकून देतो. तो पेन फेकून देतो ना. ज्या वेळेला त्याला वाटतंय त्याच वेळेला फेकून देतोय. कपडे खराब करणाऱ्या वस्तू जर आम्ही आमच्या जवळ ठेवत नाही तर आमचं चरित्र खराब करणारे विचार आम्ही का जवळ ठेवावे? आमचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या वस्तू, आमच्या जीवन उद्ध्वस्त करणारी व्यसन आम्ही का करावीत? आमचं घरदार बर्बाद होत आहे, आमची मुलं बाळ रस्त्यावर येत आहेत, आमच्या घराचं स्मशान होत आहे, आमच्या घराची राख रांगोळी होते.
ज्या विचाराने, ज्या व्यसनाने अशी अवस्था आम्हाला पाहायला मिळते, आम्ही का म्हणून असं जगावं, का म्हणून असं वागावं? या समाजामध्ये अशी काही माणसं दादा आम्हाला पाहायला मिळतात की स्वतःची काळजी नसते त्यांना, स्वतःचा विचार करत नाहीत ते. उलट ते काय म्हणतात माहितीये का? मरावंच तर आलोय. त्यांचं उत्तर असतंय काय असतंय माहितीये? मरण्यासाठीच तर आलोय. अरे दादा, मरण्यासाठी आलाय बरोबर आहे, पण तुझ्यावर अवलंबून असलेले तुझ्या बाईचा विचार